वर्ग 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाची वाटचाल हा जो टॉपिक आहे याच्यावरचे जेवढे काही शॉर्ट क्वेश्चन आहेत, लॉंग क्वेश्चन आहेत थोडेफार, ते सगळं घेणार आहोत. सुरू करूया या व्हिडिओला विदाउट वेस्टिंग टाइम. बघा, याच्यामध्ये पहिला जो प्रश्न तुमच्या समोर आहे तो आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन ज्या संस्था आहेत, महाराष्ट्रात ज्या स्थानिक शासन संस्था आहेत त्याच्यामध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये 25% आहे, 30% आहे, 40% की 50%? याचं उत्तर असेल 50%. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केलंय? तर माहितीचा अधिकार नाहीये, अन्न सुरक्षा नाहीये, शिक्षणाचा नाहीये, यापैकी नाही पण नाही. पण त्यामुळे हुंडा प्रतिबंधक कायदा जो आहे याच्यामुळं महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास जे आहे अनुकूल वातावरण निर्माण केलेलं आहे. पुढचा जो महत्वाचा प्रश्न तुम्ही याच्यात पाहू शकता तो आहे अच्छा, हा रिपीट झालाय का? बर. तर लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाहीचा गाभा कशाला म्हणतात बाळांनो? प्रौढ मताधिकार आहे का? नाही. राखीव जागाचं धोरण? नाही. न्यायालयीन निर्णय? नाही. म्हणजेच काय? तर सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्तेचं विकेंद्रीकरण हे लोकशाहीचा गाभा आहे. हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचंय, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला यावरती जे आहे ते प्रश्न विचारले जातात. त्यानंतर महत्वाचा पुढचा प्रश्न बघू शकतो आपण की भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. हे विधान बरोबर आहे का चूक आहे? तर बरोबर विधान आहे. जेवढी जास्त लोकसंख्या असेल त्या दृष्टिकोनातही म्हणू शकतो आपण. आणि आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी झाल्या, जसं भारतातली लोकशाही मोठी आहे जगामध्ये सगळ्यात, कारण त्याचं असं आहे की संविधानानं स्वतंत्रतापूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधनं रद्द केले आणि त्यामुळे मतदारांची संख्या वाढलेली आहे. मतदार वाढले त्यामुळं प्रौढ मताधिकार आला, त्यामुळं आपल्याला माहित आहे प्रौढ स्त्री पुरुषांनाही अधिकार मिळालेले. आपल्यात असं काही हे नाही आहे की पुरुषांना आहे मताचा अधिकार, स्त्रियांना नाही. सुरुवातीला मताधिकारासाठी 21 वर्षाची जी अट होती ती आता 18 वर्ष पूर्ण अशी करण्यात आलेली आहे. सोबत त्यामुळं काय होतं की मतदानाचा किंवा लोकशाहीचा जो हे आहे ऑरा म्हणू शकता तुम्ही, औधा म्हणू शकता, तो वाढतो. आणि त्यामुळेच आपण म्हणतो की भारतीय लोकशाही, आपल्या जेवढे भारतात लोकसंख्या आहे मतदारांची तेवढी जगात कुठंच नाही. आणि त्यामुळं भारतातली जी लोकशाही आहे ती जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते. पुढचा प्रश्न आहे, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढलेली असं म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? माहितीच्या अधिकारामुळे काय गोपनीयता वाढू शकते का? गोपनीयता कमी होते. त्यामुळं याचं उत्तर हे चूक आहे. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी नागरिक आणि शासन यांच्यातील परस्परांमधील विश्वास वाढवण्यासाठी शासन जे आहे ते काम करत असतं आणि हे नागरिकांना माहिती असणं आवश्यक आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्य आहेत आणि ते यामुळे प्रत्यक्षात येत असतात. शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास त्या अधिकारामुळे मदत झालेली आहे आणि म्हणूनच माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सोबतच बघा, संविधानाचं स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असतं. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, कारण संविधानामध्ये नेहमी बदल होत असतात का? बदल नाही म्हणता येणार त्याला आपण दुरुस्ती म्हणतो. आणि एकदाच अशी गोष्ट झाली होती, 42वी घटना दुरुस्ती जी झाली त्यामध्ये संविधानात थोड्याफार महत्वाचा जो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, जो आपल्या संविधानाची मूलभूत चौकट आहे, याच्यात थोडा बदल झाला होता. पण त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामुळे अशा प्रकारचे बदल पुढे देता आले नाही. त्यांनी म्हटलं की तुम्ही संविधानात दुरुस्ती करू शकता पण कधीच त्याच्यामध्ये त्याच्या मूलभूत चौकटीमध्ये बदल करू शकत नाही. संविधान हे लिखित स्वरूपाचं असलं तरी ते ग्रंथात बंद झालेलं नसून ते प्रवाही आहे आणि संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो. तुम्हाला माहित आहे संसदेत 3 गोष्टी येतात, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. यांच्यामध्ये जे बिल पास होतात, ज्यामध्ये बिल पास झालं की त्याचा कायदा बनतो. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते आणि संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचं स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असतं. आता एक महत्वाची गोष्ट आहे की या आपल्या गणतंत्र दिवसाला, रिपब्लिक डेला एक टॉप वीकेंड बॅच जे आहे त्याच्यामध्ये तुमची सीट तुम्ही एनरोल करून घ्या. अवेल स्पॉट ऑफर्स आणि स्कॉलरशिप पण याच्यामध्ये आहेत आणि तुम्हाला एक व्हिजिट तुम्ही बुक करू शकता याच्यासाठी. तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ऑफर व्हॅलिड आहे 31 जानेवारी पर्यंत. सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा.
त्यानंतर आहे हक्काधारी दृष्टिकोन कशाला म्हणतात. तर बघा, स्वतंत्र भारतानं लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आणि ही पद्धत देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनानं प्रयत्न केले. लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला सरकारचा दृष्टिकोन होता, पण 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा तो हक्क आहे ही भूमिका घेऊन सुधारणा होऊ लागल्या. म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा, अन्न सुरक्षेचा लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाही आणि नागरिकांचे ते हक्क आहे असंच मानलं गेलं आणि या भूमिकेलाच आपण काय म्हणतो, हक्काधारी दृष्टिकोन म्हणतो. कळलं का तुम्हाला? आधी काय व्हायचं, 2000च्या आधी लोकांना असे हक्क दिले जायचे की हे तुमचा शिक्षणाचा, हा तुमचा माहितीचा, हा तुमचा अन्न सुरक्षेचा, म्हणजे त्यांना लाभार्थी म्हणून पाहिलं जात होतं. जसं काही त्यांना ह्या गोष्टी कधी प्रोव्हाइड झालेल्या नाहीयेत. पण 2000 नंतर जे काही गोष्टी झाल्या त्या नंतरच्या काळामध्ये तो नागरिकांचा हक्कच आहे, ते त्यांना लाभार्थी म्हणून नका पाहू, त्यांचा तो हक्क आहे, त्यांना तो द्या, हे पाहिलं गेलं आणि त्यालाच हक्काधारी दृष्टिकोन असं म्हणतात. पुढे आहे माहितीचा अधिकार म्हणजे काय. शासनानं केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनानं 2005 साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिलाय. या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार जे आहेत ते दडपले जाऊ शकत नाहीत. शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते आणि माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार याचं सक्षमीकरण झालेलं आहे. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे आणि व्यवहार खुले आणि पारदर्शी व्हायला मदत झालेली आहे. तर माहितीचा अधिकार आपल्या लोकशाहीसाठी खूप पूरक आहे, आवश्यक आहे. कारण कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोणतं काम चालू आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल सरकारचं, त्यासाठी माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005चा एक महत्वाचा कायदा मी मानतो आणि तुम्हालाही त्याच्यावरती लिहायचं आहे पेपरमध्ये. त्यानंतर लोकसभेतील महिलांचं प्रतिनिधित्व, यावर प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. बघा, संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचं धोरण स्वीकारून दोघांनाही काय दिलेले आहेत, दोघांनाही समान राजकीय अधिकार प्रदान केलेले आहेत. 52च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या, आकडा लक्षात ठेवा. 14च्या निवडणुकीत ही 66 वर संख्या गेली आणि लोकसभेच्या एकूण जागांच्या 50% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या असं विधेयक पण संसदेच्या पटलावर मांडलं गेलं होतं. आणि स्त्रियांचं लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढलं तर स्त्रियांवरील अन्याय दूर होणार आणि देशाच्या निर्णयामध्ये स्त्रियांचा पण सहभाग वाढेल. यासाठी स्त्रियांची भूमिका यावरती काय आहे, महिलांचं प्रतिनिधित्वाबाबतीत लोकसभेत आपल्या सरकारची, आपल्या संविधानाची भूमिका त्यांच्यासाठी चांगली आहे. आता हा एक येऊ शकतो, मतदाराचं वय 21 वर्षावरून 18 केल्यामुळे कोणते परिणाम झाले. तर भारतीय संविधानानं सर्व स्त्री पुरुषांसाठी नागरिकांची जी मतदानाची वयोमर्यादा होती ती 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ती मर्यादा 18 वर करण्यात आली. युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर त्याच्यामुळे प्राप्त झाले. त्याबाबत लोकप्रतिनिधी कसा व्हायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. लोकशाहीची व्याप्ती वाढली, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही बनली आणि यामुळं अधिक लोकशाही परिपक्व बनली. तसेच युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा पण अधिक प्रगल्भ झाल्या. सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय हे जर विचारलं तर बघा, सामाजिक न्याय म्हणजे काय, ज्या बाबीमुळे, विचारांमुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो तो बाब, ते विचार नष्ट करणं. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान ठेवणं, जातीपाती, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादी आधारावर श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद नाही ठेवला पाहिजे. समान वागणूक सगळ्यांना मिळाली पाहिजे आणि सगळ्यांना विकासाची सगळी समान संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे संविधानानं सामाजिक न्याय, समता या मूल्यावर आधारित एक नवा समाज निर्माण करण्याचा मार्ग जो आहे तो स्पष्ट केलेला आहे. त्यानंतरचा जो महत्वाचा एक प्रश्न आहे तो आहे की न्यायालयानं दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जपणूक झाली. तर न्यायालयानं वेगवेगळे निर्णय घेतले, जसं की घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचं पुरुषांवरचं बंधन, तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांना एवढंच वेतन, समान कामासाठी समान वेतन, या कायद्यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली. प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल, या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. खाप पंचायतीचे
ग्रामपंचायतीचे अधिकार न्यायालयामुळेच पद्धतीने बदलतात, त्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधनं पण न्याय प्रक्रियेद्वारेच अशा पद्धतीने दिली गेली आणि न्यायालयानं दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. हुंडा प्रतिबंधक कायदा असो, पोटगीचे अधिकार असो, या सगळ्या गोष्टीमुळे स्त्रियांचे अधिकार अजून व्यापक होत गेले आणि महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेची त्याच्यामुळेच जे आहे ते जपणूक केली आपल्या संविधानात असं आपल्याला वाटतं आणि आपल्या संविधानात तसं दिलेलंही आहे. टॉपर्स बॅच तुम्हाला माहित आहे 999 रुपयाला उपलब्ध आहे. याच्यामुळे तुम्हाला याच्यात सगळा अभ्यास करता येईल. सोप्या पद्धतीनं सगळे शिक्षक तुम्हाला इथं मिळतात. जेही शिक्षक तुम्हाला आवडत आहेत त्या सर्व शिक्षकांचे तुम्ही इथं लेक्चर्स पाहू शकता, ते पण अगदी माफक किमतीमध्ये. सो सगळ्यांना ज्यांना याच्यामध्ये एनरोल व्हायचंय कृपया करून दिलेल्या लिंकवरती डिस्क्रिप्शन मधल्या क्लिक करा आणि या व्हिडिओजला पाहायला विसरू नका. या बॅच मध्ये एनरोल करायला विसरू नका. धन्यवाद.